नेशनल दलित मूवमेंट फॉर जस्टिस एनडीएमजे महाराष्ट्र पिछले 15 सालों से महाराष्ट्र में अनुसूचित जाति और अनुसूचित जनजाति अत्याचार रोकथाम एक्ट के तहत मारे गए व्यक्तियों के परिवार के लिए सरकारी नौकरी की मांग कर रहा है। एनडीएमजे के जनरल सेक्रेटरी एंड डॉक्टर केवल ओके के गाइडेंस में स्टेट सेक्रेटरी वैभव गीते ने मिनिस्टर लेवल पर लगातार फॉलो अप किया है और सेंट्रल शेड्यूल कास्ट्स कमीशन, कैबिनेट और चीफ सेक्रेटरी समेत सभी तरह के सरकारी एडमिनिस्ट्रेशन के साथ कोऑर्डिनेट भी किया है। साथ ही बयान धरने और पोस्ट कार्ड कैंपेन जैसे कैंपेन चलाकर नौकरी का रास्ता बना दिया है। सोशल जस्टिस मिनिस्टर संजय सरसाट ने ऑफिशियल अनाउंसमेंट की है और 20 नवंबर को सोशल जस्टिस डिपार्टमेंट के प्रिंसिपल सेक्रेटरी हर्षदीप कांबले ने नौकरी का रास्ता बनाने के लिए ऑफिशियल सरकारी फैसला ले लिया है। इसके लिए एनडीएमजे स्टेट ज्वाइंट सेक्रेटरी पीएस खंडारी और डेलीगेशन में बुल्ढाना के सोशल वेलफेयर के असिस्टेंट कमिश्नर से मुलाकात की है और डिटेल में चर्चा की है। बुल्ढाना जिले से साल 2025 तक अत्याचार से मौत के 18 मामले सामने आए हैं। सोशल वेलफेयर के असिस्टेंट कमिश्नर मनोज मैरट ने अपील की है कि 18 योग्य परिवार तुरंत डॉक्यूमेंट्स फाइल करें। 28 नवंबर को सोशल वेलफेयर डिपार्टमेंट में हुई मीटिंग में नौकरी के लिए जरूरी क्वालिफिकेशन प्रोसेस और डॉक्यूमेंट्स के बारे में जानकारी दी गई है। सरकार के इस सेंसिटिव फैसले का फायदा उठाने के लिए योग्य वारिस तुरंत सोशल वेलफेयर डिपार्टमेंट से कनेक्ट करें और जरूरी डॉक्यूमेंट्स फाइल करके प्रपोजल जमा करें। सरकार का मकसद है कि कोई भी योग्य परिवार वंचित न रह पाए। अगर प्रभावित परिवार के सदस्य को कोई टेक्निकल दिक्कत आती है तो वो एनडीएमजे के बुल्ढाना जिले के ऑफिसर प्रोफेसर दिलीप मौर्य, भारत गवाई, प्रशांत झिरने, सुरेश पैचनी, दत्तात्रेय सरसाट से कॉन्टेक्ट करें। राज्य संयुक्त सचिव पीएस खंडारे ने यह अपील की है। जय भीम। नॅशनल दलित मूवमेंट फॉर जस्टिसचे राज्य महासचिव आदरणीय डॉक्टर ॲडव्होकेट केवल उके साहेब, राज्य सचिव आदरणीय वैभवजी गीते साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये गेल्या 15-20 वर्षापासून नॅशनल दलित मूवमेंट फॉर जस्टिसच्या वतीनं प्रामुख्याने एक मागणी होती की जाती अत्याचारात खून झालेल्या पीडित कुटुंबातील एका व्यक्तींना शासकीय नोकरीमध्ये सामावून घेतलं पाहिजे। शासकीय नोकरी जर देता येत नसेल तर त्याला 4 एकर जमीन दिली पाहिजे किंवा 5,000 रुपये दरमहा पेन्शन दिलं पाहिजे। या संदर्भातला शासन निर्णय परिपत्रक असताना देखील बऱ्याचशा तांत्रिक अडचणीमुळे शासकीय नोकरी घेण्यासाठीची जी दिरंगाई होती ती दिरंगाई आता थांबलेली आहे आणि राज्याचे सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट आणि सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव माननीय हर्षदीप कांबळे साहेब यांनी 20 नोव्हेंबरला एक शासन निर्णय काढलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या 889 खून प्रकरणामध्ये गेल्या 15-20 वर्षापासून आम्ही जे सातत्याने भांडतोय त्याचा मार्ग खुला झालेला आहे। आज आम्ही बुलढाणा या ठिकाणी आलेलो आहोत आणि बुलढाण्यामधले सन्माननीय सहाय्यक आयुक्त यांच्याशी आत्ताच वार्तालाप झालेला आहे, भेट झालेली आहे। 18 कुटुंबांच्या मध्ये आता शासकीय नोकरीचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याणच्या वतीने 18 कुटुंबातील लोकांना त्यांची कागदपत्र मागून घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। थोड्याच दिवसात या 18 कुटुंबांना शासकीय नोकरी मिळणार आहे। हा नॅशनल दलित मूवमेंट फॉर जस्टिसचा खूप मोठा विजय आहे। आज रोजी आम्ही ह्या ठिकाणी आलेले आहोत। माझ्यासोबत प्राध्यापक दिलीपजी मोरे साहेब आहेत, त्यासोबतच विदर्भ विभागीय अध्यक्ष भारत गवाई साहेब आहेत, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते दत्ताभाऊ शिरसाट आहेत, पीडित कुटुंबातील ज्योती गायकवाड देखील आहे की जिचा गेल्याच महिन्यामध्ये 25/10/2025 ला तिच्या पतीचा शेगाव या ठिकाणी खून झालेला आहे। या प्रकरणामधले देखील काही व्यक्ती आहेत। त्यासोबतच माझ्यासोबत पैठणे जी आहेत आणि ही सगळी नॅशनल दलित मूवमेंट फॉर जस्टिसची टीम आहे, ती अतिशय जोमाने कामाला लागलेली आहे आणि आम्हाला अतिशय आनंद होतोय की जी आसवं ज्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि सातत्यानं त्यांचा जीवन जगण्याचा हा मार्ग खुंटीत झालेला होता। घरातला एक कर्ता व्यक्ती गेल्यामुळे आता जीवन कसं जगायचं तर शासनाने खूप मोठा आधार दिलेला आहे आणि त्यांना आता शासकीय नोकरीमध्ये त्यांना सामावून घेतलं जाणार आहे। मी समाज कल्याण विभागाच्या इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा अतिशय आभारी आहे। अतिशय सकारात्मक अशी चर्चा ह्या ठिकाणी झालेली आहे। धन्यवाद।